ओके. सगळ्यांना स्क्रीन दिसते व्यवस्थित? नाही. हो सर. सर. हो सर, दिसतंय. आपण काल इथपर्यंत आलेलो होतो. रीतिरात्मा काव्यस्य विशिष्ट पदरचना रीती ही. वामन या साहित्यशास्त्रकारानं सांगितलेली ही काव्याची व्याख्या. तो असं म्हणतो की रीतिरात्मा, काव्याचा आत्मा रीती आहे. आणि रीती म्हणजे काय? तर विशिष्ट प्रकारे केलेली पदांची रचना. आपण व्याकरणिक भाषेमध्ये पद कशाला म्हणतो? तर अर्थपूर्ण ध्वनींचा जो समूह असतो त्याला आपण पद असं म्हणतो. लक्षात घ्या. गाण्याला पद म्हणणं ते वेगळं, तो वेगळा अर्थ झाला. पण इथं पद म्हणजे काय? भाषाशास्त्रामध्ये पद, पदीन, पदांतर या पद्धतीची एक संज्ञा आहे. म्हणजे भाषेतला लहानात लहान घटक जो असतो, जो आपण उच्चारतो, त्याला आपण स्वन असं म्हणतो. आणि त्या स्वनाची स्वनिमांतर किंवा स्वनांतर आपण भाषेमध्ये वापरत असतो. हा विषय तुम्हाला अजिबात कळणार नाही, कारण हे भाषाशास्त्र आहे. आपण तिकडे जायला नकोच आहे. फक्त हे समजून घ्या की मी जर नुसतं क, च, ट, प असं काही बोललो तर त्यातनं अर्थबोध होणार नाही. अर्थबोध होण्यासाठी सगळे भाषिक ध्वनी असतात, म्हणजे ज्या ध्वनींचा उपयोग आपण भाषेमध्ये करत असतो त्या ध्वनींना एकत्र आणावं लागतं. जे समजा आपण जर काय म्हणू, तप, हे दोन शब्द एकत्र आणले आणि तप शब्द केला तर तप याचा अर्थ 12 वर्षाचा एक काळ. तप म्हणजे तपश्चर्या, 12 वर्षाच्या काळाला आपण तप म्हणतो. त्यानंतर तपमान, इथे आपण तप हा शब्द वापरू. तप्प म्हणजे जे गरम आहे, उष्ण आहे, अशा अर्थी आपण तप हा शब्द वापरतो. आणि त्याच्या उलट केलं पत, तर पत म्हणजे काय? किंमत. म्हणजे त प प त हे दोन एकत्र जो केल्यानंतर त्यातनं आपल्याला एक अर्थपूर्ण असा शब्दसमूह मिळतो. या शब्दालाच म्हणजेच या अर्थपूर्ण ध्वनीच्या समूहाला पद असं म्हणतो. या पदांची रचना कशी करायची? तो म्हणतो विशिष्ट. विशिष्ट म्हणजे काय? इथं गंमत आहे. विशिष्ट पदरचना रीती ही. आपण बालकवींची कविता सगळ्यांनी वाचलेली असते. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे, त्या हिरव्या मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. कविता ऐकत असताना आपल्याला त्यातले शब्द कानाला एवढे गोड वाटत राहतात. आणि हिरवे हिरवे गार गालीचे, तो हिरवे हा शब्द जो द्विरुक्त केलेला आहे, 2 वेळा उच्चारलेला आहे, त्यामुळं आपल्या नजरेपुढं सगळी हिरवाईची छटा आपोआप निर्माण होते. आहे की नाही गंमत? पहा, इथं जर म्हटलं असतं हिरवे निळे गार गालीचे, हिरवे पिवळे गार गालीचे, पिवळे पिवळे धम्मक गालीचे, पिवळे तांबडे लाल गालीचे, अहो नसतं सूड झालं. कळतंय? तिथं काय वापरलं गेलं पाहिजे? जे वापरल्या गेल्यानंतर त्या रचनेचा एक सौंदर्य बोध आपल्याला होणार आहे. त्या रचनेमधून आपल्याला त्याचा अर्थ तर कळणारच आहे, पण तो अर्थ आणखी सौंदर्यपूर्ण रीतीनं कळणार आहे. हे समजण्यासाठी म्हणून आपल्याला ती कशा पद्धतीची रचना केली. बासी मर्ढेकरांनी एक कविता लिहिली, पिपात मेले ओल्या उंदीर. काय भानगडी ही? पिपात मेले ओल्या उंदीर. ओलं काय? पिंप ओलं आहे का उंदीर ओले आहेत? दोन्ही ओलं आहे.
बरं असं कोणी कवितेत लिहिल का हो, पिपात मेले ओल्या उंदीर? माझ्याकडे आता समोर मर्ढेकरांचं पुस्तकच आहे आणि तुमच्या सुदैवानं पिपात मेले ओल्या उंदीर पान क्रमांक 41 वरची कविता आहे. पिपात मेले ओल्या उंदीर माना पडल्या मुरगळल्या विण. पिपात मेले ओल्या उंदीर माना पडल्या मुरगळल्या विण. ओठांवरती ओठ मिळाले माना पडल्या आसक्ती विण. गरीब बिचारे बिळात जगले पिपात मेले उचकी देऊन. गरीब बिचारे बिळात जगले पिपात मेले उचकी देऊन. दिवस सांडला घाऱ्या डोळी गात्र लिंग अन धुवून घेऊन. जगायची पण सक्ती आहे मरायची पण सक्ती आहे. जगायची पण सक्ती आहे मरायची पण सक्ती आहे. उदासतेला जहरी डोळे काचेचे पण मधाळ पोळे. ओठावर ते जमले तेही बेकलायटी बेकलायटी. ओठांवरती ओठ लागले पिपात उंदीर न्हाले न्हाले. एवढीशी कविता आहे. कविता फार वादग्रस्त ठरली. या कवितेवरती खटला दाखल झाला. दासी मर्ढेकरांना ही कविता अश्लील नाही, सभ्यतेचे संकेत मोडणारी नाही, हे कोर्टामध्ये सिद्ध करावं लागलं. पण एकंदरीत आपल्याला असं कळतंय की या रचनेमध्ये बरीचशी विसंगती आहे. म्हणजे पूर्ण व्याकरणिक जी मोडतोड आहे शब्दांची ती पण केलेली आहे. आणि आता तुम्ही मर्ढेकर तुम्हाला कळण्या एवढे अजून तुम्ही प्रगल्भ झालेला नाही आहात. पण मी मला सहज हे उदाहरण आठवलं आणि माझ्या समोर डेस्कवरती हे पुस्तक होतं म्हणून मी तुम्हाला ही कविता वाचून दाखवली. पण हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणाच्या मखमालीचे या कवितेमध्ये असणारं नाद माधुर्य, त्यातल्या शब्दांमध्ये असणारा एक प्रकारचा नाद, तो जितक्या लख्खपणे आपल्याला जाणवतो तितक्या लख्खपणे आपल्याला या कवितेतली विसंगती पण जाणवती. पण लक्षात घ्या, विशिष्ट पदरचना रीती ही असं म्हणत असताना ही पण पदरचना विशिष्ट पद्धतीनं केलेली आहे. ही मुद्दामहून केलेली मोडतोड आहे. हे लक्षामध्ये आल्यानंतर आपल्याला याही कवितेमधलं सौंदर्य जाणवायला लागतं. तुम्ही मुलं कोणी चित्र काढत असाल, चित्र काढणं म्हणजे फक्त चौकट चौकट काढून त्याच्यामधनं डोकवणारा सूर्य, वर सूर्यकिरण, खाल्लं नदी वाहतीये असं बाळबूत माझ्या डोळ्यापुढे काही येत नाहीये, लक्षात घ्या. चित्र हे अनेक तुकड्यांचंही बनवलेलं असतं. कोलाज मधनही चित्र साकार होऊ शकतं. अमूर्त रेषांमधून सुद्धा, ज्याला ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग असं म्हटलं जातं, चित्र साकारलं जाऊ शकतं. व्यर्थी अधिकची अर्थ वसे त्या जास्त दिसे त्या म्हणती पिसे. केशवसुतांनी काय म्हटलंय, आपल्यासारख्या माणसांना असं वाटतं की अरे हे काय, हे जस्ट व्यर्थ आहे सगळं, पण त्यात सुद्धा काही अर्थ वसलेला आहे. समुद्राच्या लाटा खडकांवर आदळून सुद्धा एक प्रकारची नक्षी तयार होतीच ना. त्याला स्वायत्त सौंदर्य असं अरिस्टॉटलनी म्हटलेलं होतं. त्यांनी स्वायत्त आणि परायत्त असे सौंदर्याचे दोन प्रकार केलेले आहेत. काही सौंदर्य असे असतात की जी निसर्गात आपोआप तयार होतात. म्हणजे मुंग्यांनी बांधलेली वारुळं असतील, पाण्याच्या प्रवाहाने कातून खडक असतील आणि त्यात तयार झालेल्या रांजण खळगे असतील. रांजण खळगे पाहिलेत का कोणी? पुणे जिल्ह्यामध्ये निघोज नावाचं एक गाव आहे. तिथं भीमा नदीच्या पात्रामध्ये खूप छान रांजण खळगे आहेत. त्याच्या आणखी जवळ जर कोणाला पाहायचे असतील तर आपल्या पुणे सातारा रोडवरती नसरापूर चेलाडी जो फाटा आहे तिथून नसरापूरनं तुम्ही आतमध्ये गेलात की भुलेश्वर या नावाचं अत्यंत छान ठिकाण आहे. भुलेश्वर नाही, बनेश्वर. भुलेश्वर उजव्या हाताला राहतं, सासवडच्या पलीकडे. तर तिथं त्या बनेश्वरला जर तुम्ही गेला असाल तिथे एक छोटस उद्यान केलेलं आहे आणि मागे एक नदी वाहते. मला नदीचं नाव आता आठवत नाही, पण पावसाळ्यात तिथे खूप चांगलं पाणी असतं, धबधबे असतात, पण तिथे सुद्धा खूप चांगले खळगे आहेत नदीच्या पात्रामध्ये तयार झालेले. इतके सुंदर आहेत ते.
आणि तेवढेच भीतीदायक पण आहेत. म्हणजे तुम्हाला वर्ण कल्पना पण येणार नाही की आतमध्ये चांगला एक 50-60 फुटाचा खोल खड्डा असू शकतो. पण हे सगळं तिथे तयार झालेलं आहे. निसर्गानं काढलेली ही चित्र आहेत. निसर्गानं केलेली कलाकृती आहे. निसर्गाची कलाकृती ही नेहमी श्रेष्ठ असते, कारण ती स्वायत्त असते. कळतंय? ती ऑटोमॅटिकली तयार होते. जसं आपलं कॉलेज स्वायत्त आहे, ऑटोनॉमी आपल्या कॉलेजला. तसा निसर्ग ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी करत असतो. त्याच्यामध्ये ऑटोनॉमी असते. माणूस जे करतो ते सगळं माणूस घडवतो, माणूस प्रतिकृती तयार करतो, निसर्गातलं बघून शिकण्याचा प्रयत्न करतो. माणसाने भव्य दिव्य केलंच ना. म्हणजे आपण सुद्धा सरदार वल्लभभाई पटेलांचा जगात सगळ्यात उंच असा पुतळा, 183 मीटर उंचीचा पुतळा आपण उभा केलाय. आता पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्रातलं स्मारक आपण करणार आहोत. तिकडे हुसेन सागर तलावामध्ये गौतम बुद्धाचा पुतळा आहे. आणि खाली तुम्ही जर कन्याकुमारीला गेलात तर तिथं समुद्रामध्ये जिथं विवेकानंदांचं स्मारक आहे त्याला लागूनच दुसऱ्या एका खडकावरती मल्याळम मधले संत श्रेष्ठ तिरुवल्लुवर त्यांचा मोठा पुतळा, अगदी त्या विवेकानंदांच्या स्मारकापेक्षा मोठा पुतळा उभा केलेला आहे तिरुवल्लुवरांचा. माणूस करतो बऱ्याच गोष्टी. इव्हन जगातला सगळ्यात मोठा पक्षाचा पुतळा पण भारतामध्येच आहे. जटायूचा पुतळा आहे केरळमध्ये. मी तुम्हाला हे का सांगतोय तर हे लक्षात घ्या, विशिष्ट पद्धतीनं एखाद्या गोष्टीची रचना करणं आणि ही विशिष्ट पद्धती अशी असली पाहिजे की ज्यातनं सौंदर्य निर्माण झालं पाहिजे. वर्डेकरांची कविता जेव्हा आपण वाचतो तेव्हा ते सौंदर्य थोडंसं गूढ आहे. ते सौंदर्य डोळ्यांनी दिसत नाही, ते जाणवत नाही. ही कविता वाचल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर तर प्रयोगशाळेमध्ये ठेवलेले जे प्राणी असतात, विशेषतः झूलॉजीची जर तुम्ही लॅब पाहिली, कॉलेजेसमध्ये असते बऱ्याच ठिकाणी, तर तिथं ऍसिडिक द्रवामध्ये काही साप, प्राणी असे ठेवलेले असतात. म्हणजे मला फार हौस आहे बरं का म्युझियम्स पाहिजे. पुण्यामध्ये एक महात्मा फुले संग्रहालय म्हणून आहे, अनेकांना माहित नाही ते कुठे येते. जंगली महाराज रोडला समांतर आपटे रोड म्हणून आहे. बालगंधर्व रंगमंदिरापासून सगळं पुढे गेल्यानंतर तो जो रस्ता आहे, काय नाव आहे पहा, मी खूप वर्ष पुण्याचा संपर्क तुटल्यामुळं फार पटकन नावं लक्ष देत नाही. तर बालगंधर्व रंगमंदिरापासून सरळ आल्यानंतर डाव्या साईडला वळलं की ते संग्रहालय लागतं आणि तिथं अगदी म्हणजे मातेच्या गर्भामध्ये असणारं छोटस अर्भक, ते 2 महिन्याचं, 3 महिन्याचं, तिथपासून 9 महिन्यापर्यंत अशी सगळी अर्भक त्या द्रवामध्ये ठेवलेली तुम्हाला दिसतील. वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कीटक आहेत, प्राणी आहेत, ते त्या ठेवलेल्या असं द्रवामध्ये त्यातले काही तरंगत असतात. तर अक्षरशः असं वाटतं की त्यांना अगदी घासून पुसून धुवून स्वच्छ करून ठेवले की काय, कारण त्यांच्या अंगावरचे केस सुद्धा असे विस्तारलेले आपल्याला त्यात दिसतात. त्यांचे सगळे चेहरे, त्यांचे हातपाय छोटे छोटे असतात. ते असं वाटलं की कोणीतरी खूप पॉलिश करून ठेवले त्यांना. गात्र लिंग आणि धुवून घेऊन, वर्डेकरांनी जो शब्दप्रयोग वापरलाय की नाही त्याच्यामध्ये, की त्या पिपामध्ये मेलेला उंदीर कसा दिसतो. तुम्ही जर जेव्हा मोठे व्हाल आणि काहीतरी वाचायला लागाल साहित्यातलं, नक्की तुम्ही वाचा. वर्डेकरांच्या या कवितेवरती खूप लिहिलं गेलेलं आहे. अनेक पुस्तकं मी तुम्हाला रेफर करू शकेल, चांगली चांगली. साहित्य समजावून घेणं म्हणजे खरं तर आपण स्वतःला समजून घेत असतो. आपण आपल्या बुद्धिमत्तेची पारख करत असतो. आपल्याला किती कळलंय, आपण त्या शिकण्याच्या प्रोसेसमध्ये आपण नेमके कुठे आलो आहोत हे आपण आपल्या स्वतःलाच तपासून पाहत असतो. ते शिकणं असतं. आणि म्हणून तुम्ही स्वतःहून जेव्हा हे सगळं वाचायला लागाल, तुम्हाला त्यातले अर्थ आणखी कळायला लागतील. तर विशिष्ट प्रकारे केलेली पद्याची रचना म्हणजे पदाची रचना म्हणजे काव्य, असं वामनाने म्हटलेलं होतं. आणि म्हणून त्या विशिष्ट पद्धतीनं केलेल्या रचनेला त्यानं शब्द वापरलाय रीती. आणि तो असं म्हणतो की रीती हाच काव्याचा आत्मा आहे. बरोबर आहे का? तपासून पाहावं लागेल. बरं, फक्त एवढंच बरोबर असतं का? असंही नाही. आता पुढची एक व्याख्या, विश्वनाथ पंडितांची व्याख्या
वाक्यम रसात्मकम काव्यम. काय म्हटलंय विश्वनाथ पंडितानं? रसात्मक वाक्य म्हणजे काव्य. वाक्यातनं रस निर्माण होतो का वाक्यच पूर्ण रसमय असतं? यात एक प्रश्न असा आहे की रस नेमका कुठे असतो? रस हा साहित्यामध्ये आहे, त्या कलाकृतीमध्ये आहे का वाचणाऱ्याच्या मनामध्ये? आता तुम्ही अजून रसचर्चेला सरावलेले नाही, मला माहित आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. अजून एकदा आपण उदाहरण. तुम्ही एक छानशी कादंबरी किंवा कथा वाचता आहात. त्या कथेमध्ये काहीतरी जो प्रसंग आहे, उत्कट प्रसंग आहे, आणि तो वाचत असताना तुम्ही भाव व्याकुळ होऊन जाता. तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, तुमच्याही नकळतपणे. त्या कथेमध्ये जे घडतं ते घडू नये असं तुम्हाला वाटत राहतं, पण त्यावर तुमचा नाईलाज आहे, कारण ती सगळी कलाकृती त्या लेखकानं लिहिलेली असते. तुम्ही त्या पात्राशी समरस होता आणि वाचून झाल्यानंतर काही काळ तुम्ही एका वेगळ्या अवस्थेमध्ये, जर ते शोकांतिका असेल तर तुम्ही दुःखी अवस्थेमध्ये असता. तुम्ही जर काही हलकं फुलकं विनोदी साहित्य वाचलं तर तुम्ही आनंदी, त्या दिवसभर आनंदी राहता. म्हणजे मला तर माझं विरंगुळ आहे. मी व्यक्ती आणि वल्ली असंख्य वेळा वाचतो. तुमच्यापैकी कोणी वाचले का व्यक्ती आणि वल्ली? अनुजा, अक्षदा? व्यक्ती आणि वल्ली हे पु ल देशपांडेंनी लिहिलेलं व्यक्तिचित्रणाचं पुस्तक आहे, आणि ही सगळी काल्पनिक व्यक्तिचित्रण आहेत. त्यातल्या सगळ्या व्यक्तिरेखा, मग ती नाथा कामत असतील, अंतू बर्वा असेल, हरिताते असतील, चितळे मास्तर असतील, नामू परीट असेल, नंदा प्रधान असेल, रावसाहेब असतील, कितीतरी आपल्या लक्षात राहिलेले आहेत. आता ही सबब कुणी सांगू नका की आम्हाला हे पुस्तक उपलब्ध होत नाही. तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे त्याच्यामध्ये युट्यूब आहे, आणि युट्यूबवर तुम्ही नुसतं टाकायचा अवकाश सखाराम गटणे, की तुम्हाला सखाराम गटणे स्वतः पु ल देशपांडे वाचून दाखवणार आहे. म्हणजे त्या रेकॉर्डेड आहे सगळे. हरिदात्या स्वतः तुम्ही पुलंच्या आवाजात ऐकू शकता. ह्या व्यक्ती आणि वल्लींनी इतकं काय दिलंय महाराष्ट्राला. पुलंवरती जो चित्रपट निर्माण झाला, महेश मांजरेकरने दिग्दर्शित केलेला होता, त्याचं नाव होतं व्यक्ती की वल्ली. पु ल देशपांडे व्यक्ती की वल्ली असं. तर त्याचं नाव होतं भाई व्यक्ती की वल्ली असं. पुलंचं टोपण नाव होतं भाई. ते समाजवादी कार्यकर्ते असल्यामुळे काही काळामध्ये सुरुवातीच्या त्यांच्या नावापुढे भाई असं जोडलं गेलेलं होतं. तर ते काय नवरा बायको सुद्धा एकमेकांशी असंच बोलताना सुनीताबाई त्यांना भाईच म्हणायच्या. आपल्याला माहिती असेल ही गोष्ट. ते वाचल्यानंतर आपण एक दिवसभर त्या आनंदामध्ये असतो की अरे हा काय छान वाचला आज आपण. त्यांचं काहीही वाचा तुम्ही. खोगीर भरती वाचा, बटाट्याची चाळ वाचा, आसामी आसामी सारखं नाटक वाचा, नसते उठाटेव सारखे ललित लेख वाचा, जयवंत दळवींनी त्यांचं केलेलं जे संकलन आहे पु ल एक साठवण ते वाचा, किंवा त्यांची व्यक्तिचित्रणं वाचा. मग ती नक्षत्रांचे देणे गेले ह्याच्यातलं, नक्षत्रांचे देणे मधलं असेल, किंवा मैत्र असेल, एक शून्य मी असेल, कितीतरी त्यांची पुस्तकं आहेत. सांगायचा उद्देश एवढाच की आपण जेव्हा एखादी साहित्यकृती वाचतो, कथा असेल, कविता असेल, नाटक असेल, त्यानंतर त्या साहित्यकृतीनं आपल्या मनामध्ये वेगळ्या प्रकारची भावना निर्माण होते, आपली वेगळ्या प्रकारची भावावस्था निर्माण होते, आपला मूड चेंज होतो. ही भावावस्था निर्माण होणं म्हणजेच रस निर्माण होणं. कळलं का? रस कशाला म्हणायचो? आई म्हणून कोणी आईच हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी. कवी यशवंतांची कविता वाचली. आपली आई हयात असते, पण आपण मनात कल्पना करतो की आपली आई नसेल तर काय, आपण जो पोरके झालो आई विना. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, शेवटच्या ओळी त्यांनी म्हटलेलं आहे.
शाळेतून घराला येता धरील पोटी, काढून ठेवलेला घालील घास ओठी, उष्ट्या तशा मुखाच्या धावेल चुंबनाती, आई तुझ्या विनागे कोणी करील गोठी. तुझ्याशिवाय ह्या गोष्टी कोण करेल? कोण म्हणतं? एक छोटा मुलगा. आणि हे मनोगत जेव्हा आपण त्या कवितेतनं वाचतो, उभा महाराष्ट्र रडला या कवितेबरोबर. लक्षात घ्या, कवी यशवंतांचं नाव अजरामर झालं या आई कवितेमुळे. आपण आपण होत नाही. पमू शिंदेंनी कविता लिहिली, आई एक नाव असतं. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. पमू शिंदे वाचले असतील, ही कविता तर ऐकली असेल. नसेल तर बघा, युट्यूब आहे तुमच्या हातामध्ये, मोबाईल आहे, त्यावर शोधा. ग्रेसची कविता आपल्याला माहिती असते, ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो, त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. अप्रतिम गीत लिहिलंय ग्रेसनं. तर या गाण्यांच्या बरोबर आपण आपलं अंतःकरण पाहतो की नाही पाहत, सांगा. म्हणजेच या साहित्य कृतीमुळं आपल्या मनामध्ये विशिष्ट प्रकारचे रस उत्पन्न होतात. भरत मुनीनं सांगितलेले रस ते जुने झाले फार. 2000 वर्षापूर्वी त्यांनी सांगितले होते, हास्य करून बिभत्स भयानक वगैरे वगैरे, रौद्र वीर शृंगार. जुनं झालं हे. आता अलीकडच्या काळातल्या आपल्या रसांच्या संकल्पना पण बदललेल्या आहेत. एखाद्या माणसाला आज उगाच उदास वाटतं, तर उदासता हा पण एक रस झाला ना. बोर्डम, त्याच्यात तुमच्याशी मी केव्हा तरी बोलेल. पण तुम्हाला आता कळलं का की रस म्हणजे काय? अनुजा, जरा बोला माझ्याशी. अरे कोण जागा आहे की नाही? हॅलो, हा सर. हा मी काय बोलतोय कळतंय का प्रतीक्षा? हो सर. हा, ऐकताय ना सगळं? म्हणजे मला भीती वाटते, तुम्ही ऐकताय की नाही, का हो झोपलाय, काय सर, झालंय ऐकतोय सर. काही समज. हा सर ऐकतोय. ऐकतोय सर. तर आता हा रस कुठे असतो? रस त्या साहित्यामध्ये आहे का रस आपल्यामध्ये आहे? साहित्यामध्ये. साहित्यामध्ये आहे. बर. आता मी वेगळा प्रश्न समीक्षा तुला विचारतो असा, की परीक्षेत नापास झालीस, कल्पना करा, करणं झालेली, परीक्षेत नापास झालीस, घरचे लोक फार बोललेत, अपसेट झालीस, किंवा तुला मार्क एकदम कमी पडले, तुला वाटलं होतं की नाही मला एवढे एवढं याच्यात नक्की मिळतील, एवढे पडले नाहीत, मूड नाहीये, आणि तुझ्या हातामध्ये खूप चांगलं पुस्तक, खूप चांगली कविता आहे ज्याच्यामध्ये आनंदी वातावरण आहे. बालकवींची कविता आहे, आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. आनंद होईल वाचल्यानंतर? हो सर, वाचल्यानंतर आनंद होईल. हो, पण मग तुझ्या मनस्थितीचं काय? थोड्या काळासाठी ते विसरीन. ओके, मे बी, म्हणजे तुझ्या बाबतीमध्ये असं शक्य आहे की तुझं दुःख हे त्या मनानं कमी असेल, हा, आणि एखादं साहित्य तुला कन्व्हर्ट करू शकेल, पण सगळ्यांच्या बाबतीमध्ये असं होणार, बरोबर की नाही? सगळेच इतके सुदैवी नसणार. बरं, आपण थांबू, आपण, मला जरा मॅडमचा फोनही येतोय. ओके.